खरंच विजय, आणि आज हे सगळं सोडून मी निघाले होते नाही. मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. अरे वा, मस्त. ओके ना. चला आणखी काय करायचं आता? आता ना फक्त अय्या, अर्चू, हा फोटो आहे अजून आठवतंय का? मग पट्टेरी वाघ फोटो. पट्टेरी वा. अगं हो, अमित दादाने हा पट्ट्या पट्ट्यांचा जो टी शर्ट घातलाय ना, म्हणून पट्टेरी वाघाचा फोटो. अगं ऍक्च्युली काय झालं, त्या दिवशी ना आदित्य मला बाईक शिकवत होता. काय बाईक? हो अगं, आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि बाईसाहेबांच्या मनात आलं बाईक शिकायचं. ऐक मग काय नुसती धमाल चालली होती. पण मग येते तुम्हाला बाईक चालवायला? उत्तर मिळालं. तर ना त्या दिवशी असा सगळा गोंधळ चालू होता आणि अमित दादा हा पट्टेरी टी शर्ट घालून बाहेर आला आणि म्हणाला, बघ दिसतोय की नाही मी पट्टेरी वाघासारखा. आणि हे वाक्य त्याचं संपतच मागून आदित्य आला आणि त्याला बॉक केलं. आणि अमित दादा इतका घाबरला माहितीये. मग मी म्हटलं त्याला, तू कसला आलायस वाघ, तू तर घाबरट मांजरेस मांजर. आणि मग काय, मी पुढे, माझ्या मागे अमित दादा, मी पुढे, अमित दादा मागे, आणि आमच्या दोघांच्याही मागे आदित्य नुसत्या अंगणामध्ये पळतोय. आणि फायनली अमित दादाने मला गाठलं आणि बदडलं ग. आणि ना मग आमचा हा सगळा आवाज ऐकून विजया बाहेर आली आणि तेव्हा ना मी या दोघांचे असे कान पकडले होते. विजयाने मोबाईल काढला बाहेर आणि लगेच फोटो काढला आमचा. आणि मॅडम कडे काय तेव्हा नवीन मोबाईल आला होता ना, उठ सोड याचे त्याचे फोटो काढत सुटली होती ती. असू दे, पण बघ किती मस्त फोटोग्राफी हो की नाही ग मेघना? हो छान आला. खरंच विजया, आणि आज हे सगळं सोडून मी निघाले होते नाही. मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. अर्चू पण ना. काय ग विजया? अरे आलास तू? हो आलो. झाली मीटिंग झाली. पण काय तू हसत का होतीस एकटी? अरे काही नाही, आज अर्चूची रूम लावत होतो ना, तेव्हा तुमचा तो पट्टेरी वाघाचा फोटो मिळाला. आठवतंय ना? आठवतंय. अर्चू पण आठवणी सांगत होती हा मेघनाला. एकदम इमोशनल झाली आणि म्हणाली की हे सगळं सोडून मी निघाले होते. आहेस ग गोड ती. अरे काय घर लागलं का सगळं व्यवस्थित? ऑलमोस्ट. ओके चल, मी एक चक्कर मारून येतो. हा. जबाबदार भावाचं कर्तव्य पार पडतो. हक्काची बँक. मस्करी म्हणजे कामाला खडा आता. आलो मी.